वस्त्रोद्योगाला स्थिरता आणि दिशा देणारे महायुती सरकार अशोक स्वामी। अडचणीतून मार्गक्रमण करत असलेल्या वस्त्रोद्योगाला स्थिरता आणि दिशा देण्याचे काम राज्यातील महायुती सरकारने केले आहे। त्यामुळे वस्त्रोद्योगातील सर्वच घटकांनी भाजपाचे उमेदवार डॉक्टर राहुल आवाडे यांच्यासह महायुतीचे सर्वच उमेदवारांच्या पाठीशी राहावे असे आवाहन वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केले। पाहूया ते काय म्हणतात। महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक सुरू आहे आणि प्रचार अंतिम टप्प्यामध्ये सगळीकडे आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, नामदार देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील जे महाराष्ट्रामध्ये युतीचं जे सरकार आहे, या सरकारनं महाराष्ट्रामध्ये वस्त्रोद्योगाला गेल्या 2.5 वर्षामध्ये 2.25 वर्षामध्ये भरभरून अशा पद्धतीनं मदत या ठिकाणी केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे यंत्रमाग आहेत, साधे यंत्रमाग व स्वयंचलित यंत्रमाग याच्यासाठी भरीव अशा पद्धतीची मदत या ठिकाणी करण्यात आलेली आहे। गेल्या 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला वस्त्रोद्योग मंत्री काँग्रेस पक्षाचे होते, ज्यावेळेला इचलकरंजीमध्ये आलेले होते, त्यांनी 1 रुपयाची लाईट बिलाची घोषणा त्या ठिकाणी केलेली होती। 75 पैसे ॲटो स्वयंचलित यंत्रमागाला सवलत देण्याची घोषणा केलेली होती। परंतु प्रत्यक्षात इचलकरंजीमध्ये आता जे विरोधी पक्षाची प्रचार करतायत, या सगळ्या मंडळींनी तलवार देऊन त्यांचा सत्कार केला, त्यांचा शाल फेटा देऊन सत्कार केला, परंतु प्रत्यक्षात तो JR निघाला नाही। युती शासनाच्या कालावधीमध्ये देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने, मी स्वतः वस्त्रोद्योग महासंघाचा अध्यक्ष, इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार हळवणकर या सर्वांच्या प्रयत्नामुळं, तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळं आज स्वयंचलित यंत्रमागासाठी नाही 75 पैशाची पर युनिटला सवलत त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि साध्या मागासाठी 1 रुपयाची सवलत मिळालेली आहे। ही सवलत मिळाल्यामुळं आज अत्यंत अडचणीत असलेला व्यवसाय या दिवाळीपासून किंवा या निवडणुकी झाल्यानंतर परत सुरळीत होईल आणि प्रत्यक्षात तिची सवलत या बिलांमधनं त्या ठिकाणी मिळायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळं निश्चितच वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये या ठिकाणी यंत्रमाग घटकांना, मग ते स्वयंचलित ॲटो यंत्रमाग असू देत किंवा साधे यंत्रमाग असू देत, युती शासनाची फार मोठी मदत या ठिकाणी युती शासनाची त्या ठिकाणी झालेली आहे। माझी आपणाला विनंती आहे की सर्व यंत्रमागधारकांनी, मग ते ॲटो लूमवाले असू देत किंवा साधे लूम असू देत किंवा त्याच्या संदर्भामध्ये सगळे लोक असू देत, सर्वांनी युती शासनाच्या माध्यमातून इचलकरंजी परिसरामधनं या ठिकाणी युतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांना जी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे, मी आपणाला विनंती करतो की या ठिकाणी अशा पद्धतीचं सरकार हे टिकणं गरजेचं आहे। या सरकारच्या भवितव्यासाठी आपण या ठिकाणी राहुल आवाडेंना निवडून द्यावं अशा पद्धतीचं आव्हान या निमित्ताने मी आपणाकडे करतो। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या सहकारी सूतगिरण्या आहेत, या सहकारी सूतगिरण्या असू देत किंवा खाजगी सूतगिरण्या असू देत, सहकारी सूतगिरण्यांना पर युनिटला 3 रुपये आणि खाजगी सूतगिरण्यांना पर युनिटला 2 रुपये अशा पद्धतीनं लाईटच्या बिलामध्ये सवलत या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारनं आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहे। त्यामुळं सर्वसाधारण 30 ते 40 लाख रुपयाचा फायदा त्या ठिकाणी सहकारी आणि खाजगी सूतगिरण्यांचा त्या ठिकाणी झालेला आहे। त्या सर्व सूतगिरणी चालकांनाही मी विनंती करणार आहे, त्यांच्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांनाही मी विनंती करणार आहे की याची जाणीव ठेवून आपण सर्वांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या महायुतीला आपण त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत। महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की हे सरकार हे वस्त्रोद्योगाला तारक सरकार आहे। या सरकारमुळं केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या मार्फत किंवा केंद्रामधल्या वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या मार्फत आपल्याला अनेक प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत। राहुल आवाडे हे युवक आहेत आणि युवकांच्यामधला आमदार जर झाला तर युवकांच्या आमदाराला कुठेही आपल्याला त्या ठिकाणी कामासाठी घेऊन जाता येईल आणि त्या दृष्टीनं आपण राहुल आवाडेंची उमेदवारी जपावी। वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या जाणकारांनी राहुल आवाडेंना या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशा पद्धतीची विनंती महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचा अध्यक्ष या नात्याने मी आपल्याला विनंती करतो। महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मेसह विकास लवाटे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।